तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी हा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण जवळपास डिसेंबर महिन्यापासून तर आतापर्यंत मे महिन्यापर्यंत भरपूर लाडक्या बहिणींचे पैसे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आलेले आहे. त्यामध्ये काही केवायसीचं कारण दाखवलं, तर काही चौकशीचं कारण शासनाने दाखवलं आहे. आता या ठिकाणी बघा, शासनाने काय गोंधळ केलेला आहे ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी पुराव्यासोबत आणि वेबसाईटवरून फॉर्म ओपन करून दाखवणार आहे. बघा, जसं तुम्ही थंबनेलवर क्लिक करून आलेलं आहे की फॉर्म अप्रूव्ह आहे पण पैसे बंद आहे. कोणत्या महिन्यापासून बंद आहे आणि काही कारण दिलेलं आहे का ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. जो काही मार्च महिन्याचा 23व्या हप्त्याचा वाटप आहे तो अजूनही सुरूच आहे. भरपूर लाडक्या बहिणींना 2-3 दिवसामध्ये पैसे आले नसेल तर आज सुद्धा वाटप सुरू आहे. आजही पैसे येतील. आज नाही आले तर येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये वाटप सुरू राहील. काळजी करण्याची गरज नाही. मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते मिळाले असेल तर मे महिन्याचा हप्ता सुद्धा 100% मिळणार. पण ज्या बहिणींना पैसे आले नाही, जवळपास डिसेंबर 2025 पासून टप्प्याटप्प्याने पैसे बंद झालेले आहेत, त्यांना त्यांचं कारण समजत नाही. पण बघा, या ठिकाणी मी तुम्हाला एक लाईव्ह अर्ज ओपन करून दाखवत आहे. बघा, अर्ज ओपन या ठिकाणी केलेला आहे आयडी पासवर्ड लॉग इन करून. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला दिसत आहे 3 अर्ज. या 3 अर्जामधून जे आहे ते एका बहिणींचे पैसे बंद झालेले आहे. एका बहिणीचे पैसे बंद झाले पण अर्ज या ठिकाणी तुम्हाला अप्रूव्ह दिसत आहे. हा अर्ज अप्रूव्ह आहे. अर्ज अप्रूव्ह असून सुद्धा या ठिकाणी बघा, पेमेंट स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसून येते बघा, सप्टेंबर 2025 पासून त्या बहिणीचे पैसे बंद झालेले आहे. जवळपास 7 ते 8 महिने झाले पैसे आलेले नाही. तुम्हाला पूर्ण पेमेंट या ठिकाणी दिसत आहे. आणि मागे गेल्यानंतर या ठिकाणी अर्ज अप्रूव्ह आहे. अर्ज शासनाने अप्रूव्हच ठेवलेला आहे. कारण सुद्धा कोणत्याच प्रकारचं दिलेलं नाही. नोचं ऑप्शन या ठिकाणी आहे. अर्ज सुद्धा अप्रूव्ह आहे, ग्रीन मध्ये तुम्हाला दिसत आहे. त्याचप्रमाणे बघा, आता दुसरा तुम्हाला अर्ज या ठिकाणी दाखवतो. अर्ज अप्रूव्ह आहे. 3ही अर्ज अप्रूव्ह आहे. पेमेंट स्टेटस या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा, मार्च महिन्यापर्यंत एप्रिल महिन्यापर्यंत पेमेंट अपडेट झालेलं आहे. मे महिन्याचे पैसे सुद्धा या बहिणीला आलेले आहे. मार्च आणि एप्रिलचं पेमेंट सुद्धा अपडेट झालेलं आहे. मेचं सुद्धा पेमेंट अपडेट होईल. रेग्युलर या बहिणीला पैसे सुरू आहे. पण या बहिणीचे पैसे बंद असून सुद्धा अर्ज अप्रूव्हच दाखवत आहे. त्यामुळे जो काही हा शासनाचा गोंधळ आहे, मग अर्जावरच शासनाने माहिती सुद्धा द्यायला पाहिजे. पैसे जर बंद केले असेल, 7 ते 8 महिने जवळपास झालेले आहे, पैसे बंद आहे, मग या ठिकाणी अर्ज अप्रूव्ह का दाखवत आहे? मग अर्ज या ठिकाणी रिजेक्ट करायला पाहिजे किंवा मग कारण काहीतरी द्यायला पाहिजे रिमार्क मध्ये की पैसे कशामुळे थांबलेले आहे किंवा कशामुळे बंद झाले. केवायसी चुकल्यामुळे बंद झाले आहे की अर्जाच्या चौकशीमुळे बंद झालेले आहे. शासनाकडून कोणत्याच प्रकारचं उत्तर या अर्जावर देण्यात आलेले नाही. अर्ज अप्रूव्हच दाखवत आहे पण पैसे बंद झालेले आहे. अशा प्रकारच्या भरपूर बहिणी आहे की त्यांच्याकडे आयडी पासवर्ड नाही. आयडी पासवर्ड नसल्यामुळे अर्ज चेक करता येत नाही. तर ओव्हरऑल तुम्हाला हेच सांगतो, पैसे बंद झाले असेल तरी पण तुमचा अर्ज अप्रूव्हच दाखवत आहे. 100% गॅरंटी आहे. तुमच्याकडे जरी आयडी पासवर्ड नसेल तरी पण तुम्हाला अर्ज चेक करता येत नसेल तरी पण पैसे बंद झाले असेल तरी तुमचा अर्ज अप्रूव्हच असणार. त्यामुळे काळजी करू नका. येणाऱ्या केवायसी मध्ये जे काही सोमवार आता नवीन केवायसी सुरू होईल त्या केवायसी मध्ये तुम्हाला जर तुमच्या केवायसी करण्याची संधी मिळाली तर तुमचे पैसे पुन्हा सुरू होऊ शकतात. मग बघा, आता भरपूर बहिणी अशा आहे की अजूनपर्यंत हप्ते बंद झाले. त्याचं महत्वाचं एक कारण या ठिकाणी आहे की केवायसी चुकलेली आहे. एकतर कधीच केवायसी केलेली नव्हती. केवायसी न केल्यामुळे पैसे बंद झाले. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यापर्यंत पैसे आलेले नाही. हे एक महत्वाचं कारण आहे. त्यानंतर केवायसी चुकल्यामुळे सुद्धा भरपूर बहिणींचे पैसे बंद झाले आणि केवायसीची संधी सुद्धा मिळाली नाही. केवायसी चुकली होती तर शासनाने केवायसी करण्याची संधी द्यायला पाहिजे पण दिलेली नाही. यामध्ये अशा बहिणी सुद्धा आहे की आता सर्व हप्ते आले होते पण मे महिन्याचा हप्ता आला नाही किंवा मग मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता आला नाही. म्हणजे फेब्रुवारी पर्यंत पैसे मिळाले पण मार्च, एप्रिल आणि मे महिन्यापासून पैसे आलेले नाही. मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला असेल पण मे महिन्याचा हप्ता अजूनही आला नाही किंवा येणार नाही. त्यामागचं सुद्धा महत्वाचं कारण हेच असणार आहे की जे काही तुमची जुनी केवायसी झालेली आहे अजूनही त्या केवायसीवर चौकशी सुरूच आहे. केवायसीवर चौकशी कशा प्रकारे? तर बघा, एकतर तुमची केवायसी चुकली असेल त्यामुळे पैसे बंद. दुसरं म्हणजे आपण जे काही पतिवडिलांचा आधार क्रमांक दिलेला आहे, पतिवडिलांच्या आधार क्रमांकावरूनच तुमचा पूर्ण डेटा शासन काढत आहे. तुमचा आधार क्रमांक सोबत तुमच्या पतिवडिलांच्या आधार क्रमांकावरून जे काही शासन डेटा काढत आहे यामध्ये अपात्रतेच्या अटीवरून तुमचे पैसे बंद केले जात आहे. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की केवायसीची चौकशी म्हणजेच काय, तर तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरी आहे का, ITR इन्कम टॅक्स भरला आहे का, किंवा मग सरकारी नोकरी, 4 चाकी कार आहे का, उत्पन्न जास्त आहे का, राशन कार्डवर 2-3 पेक्षा जास्त अर्ज भरले आहे का, कोणतं तरी असं माध्यम शासनाला सापडलं पाहिजे की तुम्ही या योजनेमध्ये पात्र नसावे.
हे छोटंसं कारण पाहून जे आहे ते शासनाकडून लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केले जात आहे प्रत्येक महिन्याला. तुम्हाला वाटत असेल की मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे तर आम्हाला मिळाले, मग मे महिन्याचे सुद्धा मिळणार, पण तसं नाही. एप्रिल महिन्यामध्ये चौकशी झाली असेल तर मे महिन्यामध्ये पैसे बंद झाले. एप्रिल महिन्यामध्ये कदाचित तुमच्या अर्जाची चौकशी झाली असेल, कारण एप्रिल महिन्याच्या 30 तारखेपर्यंत केवायसी दुरुस्ती करण्याची शासनाने संधी दिली होती, बरोबर. त्यामुळे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की केवायसीची चौकशी अजूनही सुरूच आहे. शासनाकडून केवायसीची चौकशी टप्प्याटप्प्याने सुरू आहे, कारण जे काही 2,50,00,000 अर्ज आहे, एवढ्या मोठ्या अर्जाची छाननी करण्यासाठी, एवढ्या मोठ्या अर्जाची पडताळणी, त्यांचा डेटा काढण्यासाठी शासनाला उशीर लागतो. त्यामुळे टप्प्याटप्प्याने तुमचा सुद्धा नंबर या चौकशीमध्ये जर सापडला, तुमचा आधार क्रमांक जर सापडला, तर पैसे बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपात्रतेच्या अटी आणि केवायसीचं जे काही मी तुम्हाला कारण सांगितलं, हेच महत्वाचं कारण आहे की मग अदामदत कधी पण तुमचे पैसे बंद होत आहे. काही बहिणी अशा सुद्धा होत्या की त्यांचं केवायसी दुरुस्तीनंतर फेब्रुवारी महिन्यात पैसे सुरू झाले, ते पैसे सुरू झाले, पुन्हा मार्च एप्रिल हप्त्यापासून पैसे बंद झाले. अशा सुद्धा काही बहिणी आहे. काही बहिणींना मार्च एप्रिल हप्ता आला नाही तर मे महिन्याचा हप्ता आला. अशाच प्रकारे बघा, जे काही मी तुम्हाला आधी सांगितलं की अर्ज अप्रूव्ह असून सुद्धा पैसे शासनाकडून बंद केले जात आहे. त्यामुळे शासनाने या वेबसाईटवर काही लक्ष द्यायला पाहिजे. जर लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले असेल तर मग त्या ठिकाणी रिझन द्यावं, अर्जावर रिझन द्यावं की पैसे बंद होण्यामागचं कारण काय आहे. पैसे बंद होण्यामागचं कारण काय आहे, अर्ज रिजेक्ट केला असेल तर रिजेक्टचं बटन त्या ठिकाणी ऍक्टिव्ह करायला पाहिजे. मग आपण कन्फ्युज होत आहे या ठिकाणी, आपल्याला अर्ज अप्रूव्हच दिसते, मग पैसे का बंद झाले, कशामुळे बंद झाले हे आपल्याला समजून येत नाही. सोबतच बघा, 2 ते 3 दिवसाआधी आपण केवायसी सुरू होणार या टॉपिकवर मी व्हिडिओ टाकलेला होता आणि GR सुद्धा तुम्हाला दाखवला होता. जो काही मागच्या वर्षीचा शासनाचा GR होता, त्या GR मध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की दरवर्षी जून महिन्यामध्ये केवायसी करणे अनिवार्य असणार आहे. त्यासाठी शासनाने लवकरात लवकर या केवायसीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करावा आणि केवायसी लाडक्या बहिणींसाठी सुरू करावी. कारण ज्या बहिणींची केवायसी कधीच झाली नव्हती, अशा सुद्धा बहिणी केवायसी करणे बाकी आहे. ज्या बहिणींची केवायसी चुकली होती, अशा बहिणी सुद्धा केवायसी करण्यासाठी थांबून आहे. म्हणजे केवायसी पूर्ण करून आपण आपले पैसे सुरू करू, त्याचप्रमाणे चुकलेले केवायसी दुरुस्ती करून, म्हणजे नवीन केवायसी अपडेट करून आपले हप्ते सुरू झाले पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या बहिणींचे पैसे रेग्युलर सुरू आहे, त्या बहिणींची सुद्धा पैसे हप्ते अजून आणखी रेग्युलर सुरू राहण्यासाठी केवायसी करण्यासाठी त्यांना संधी द्यावी. तर बघा, जे काही शासनाकडून निर्णय घेतले जातात त्याबद्दल शासनाकडून GR सुद्धा काढला जातो आणि त्या GR वर स्पष्ट लिहिलेलं आहे. त्यामुळे केवायसी जर सुरू झाली, शासनाने जर केवायसी कडे लक्ष दिलं, शासनाने जर केवायसी सुरू केली, तर ज्या काही अपात्र लाडक्या बहिणी आहे त्यांची संख्या कमी होईल, म्हणजे पात्र लाडक्या बहिणींची संख्या वाढेल. कारण चुकीच्या माध्यमातून केवायसी केली किंवा मग पती वडिलांचा आधार OTP नव्हता, असे सुद्धा भरपूर प्रकारचे कारण होते. सर्व्हरचा प्रॉब्लेम होता, नेटवर्क चालत नव्हतं, वेबसाईट ओपन होत नव्हती. या सर्व कारणामुळे जे आहे ते लाडक्या बहिणींची केवायसी झाली नाही आणि त्यामुळे पैसे बंद झाले, किंवा मग केवायसी करताना केवायसी चुकली, चुकीच्या ठिकाणी हो किंवा नाही या ऑप्शनवर चुकीच्या ठिकाणी क्लिक झाल्यानंतर त्यांची केवायसी चुकली आणि पैसे बंद झाले. तर ओव्हरऑल जे आहे ते रिझन हेच आहे, फक्त केवायसी. शासनाने एकदा नवीन केवायसी करण्याची संधी द्यावी GR मध्ये सांगितल्याप्रमाणे. आणि एकदा जर शासनाने केवायसीची संधी दिली तर पूर्ण जे काही बहिणी आहे, पूर्ण आपली बरोबर पद्धतीने, एकदम अचूक पद्धतीने केवायसी करतील आणि सबमिट करेल. त्यामुळे शासनाने योग्य पद्धतीने केवायसी वर चौकशी करून ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना पात्र ठेवून त्यांचे पैसे रेग्युलर सुरू करायला पाहिजे. तर बघा, पैसे न येण्यामागचं आणि अचानकच पैसे बंद होण्यामागचं जे काही रिझन आहे ते तुम्हाला समजलं असेल. त्यामागे रिझन एकच आहे, केवायसी आणि केवायसी वर होणारी चौकशी. तुम्हाला वाटत असेल की आमचे पैसे रेग्युलर सुरू आहे, पण नाही, कोणत्याही महिन्यात शासनाकडून तुमचे पैसे बंद केले जाऊ शकतात. आणि बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की फॉर्म कसा चेक करायचा, फॉर्मचं स्टेटस कसं पाहायचं, स्टेटस पाहणे महत्वाचं आहे का. तर तुम्हाला यामधून काही प्रमाणामध्ये समजलं असेल की अर्ज अप्रूव्ह असून सुद्धा पैसे बंद झालेले आहे. तुम्हाला या ठिकाणी क्लिअर दिसत आहे, तरी पण तुम्हाला ID पासवर्ड टाकून तुमचा फॉर्म, तुमचं स्टेटस कोणत्या स्टेटसमध्ये आहेत, पेमेंटची स्थिती, जर पैसे बंद झाले असेल तर पेमेंट कशामुळे थांबलं, हे सर्व कारण तुम्हाला त्या ठिकाणी समजून येते रिमार्कमध्ये. तर या टॉपिकवर मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. तुमची जर डिमांड असेल की फॉर्मचं स्टेटस कसं पाहायचं, फॉर्म कसा चेक करायचा, लाईव्ह पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला त्या व्हिडिओची करून दाखवणार आहे. ID पासवर्ड नसेल तर तुमच्या अर्जाचा ID पासवर्ड कोणाकडे असेल ते सुद्धा मी तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी कमेंट करा, जास्तीत जास्त कमेंट करा, म्हणजे तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तुमची डिमांड असेल फॉर्मचं स्टेटस कसं चेक करायचं लाईव्ह,
तुमची डिमांड असेल तर मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईल. जास्तीत जास्त त्यासाठी कमेंट करा. सोबतच तुम्हाला पूर्ण जो काही विषय आहे, जो काही मुद्दा आहे तो समजला असेल. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.